वर्ध्यात आता प्रशासक म्हणून रुजू होणार सरपंच। उच्च न्यायालयात प्रशासक नियुक्तीबाबत दाखल झालेल्या याचिकेवर महत्त्वपूर्ण निकाल। वर्ध्यातील तब्बल 315 ग्रामपंचायतीवर आता सरपंच असणार प्रशासक। वर्ध्यात आता प्रशासक म्हणून रुजू होणार सरपंच। उच्च न्यायालयात प्रशासक नियुक्तीबाबत दाखल झालेल्या याचिकेवर महत्त्वपूर्ण निकाल। वर्ध्यातील तब्बल 315 ग्रामपंचायतीवर आता सरपंच असणार प्रशासक। वर्धा जिल्ह्यात शासनाच्या राजपत्राच्या आधारावर कार्यकाळ संपला असताना सरपंच प्रशासक बनले होते। अलीकडेच निघालेल्या राजपत्रानुसार राज्यातील 14,500 ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरपंचांची निवड करण्यात आली। तर वर्ध्यात 48 ग्रामपंचायतीवर या निर्णयानुसार सरपंच हे प्रशासक नेमले गेले। पण असे होत असताना यापूर्वी कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतीवर जानेवारी 2024 मध्ये अधिकारी कर्मचारी हे पंचायत विभागाकडून प्रशासक म्हणून नेमले गेले होते। फरवरी 2026 मध्ये गावाचे सर्व अधिकारी सरपंचांना बहाल झाले असताना यापूर्वी 2024 मध्ये 315 ग्रामपंचायतीवर सरपंचांऐवजी प्रशासनातील अधिकारी कर्मचारी प्रशासक म्हणून नियुक्त केले गेल्याने एकाला वेगळा न्याय तर दुसऱ्याला वेगळा अशीच भावना गावखेड्यात निर्माण झाली। वर्ध्यात अन्याय झालेल्या 315 ग्रामपंचायतीवर सरपंचांनी संघटनेच्या सहाय्याने न्यायालयात धाव घेतली। ॲडव्होकेट स्वप्नील एस कारंजकर आणि SI गट्टे यांच्या माध्यमातून जनहित याचिका दाखल करण्यात आली। यावर आता न्यायालयाने निर्णय देऊन वर्ध्यातील 315 ग्रामपंचायतीवर सरपंच हे प्रशासक असल्याचा हिरवा झेंडा दाखवलाय। वर्धा जिल्ह्यात एकूण 521 ग्रामपंचायत आहे। तर कारंजा तालुक्यातील खैरी पुनर्वसन आणि देवळी तालुक्यातील बोरगाव पुनर्वसन या 2 स्वतंत्र ग्रामपंचायत तयार होण्याची प्रक्रिया केली जात आहे। 2024 मध्ये ज्या ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपला त्या ग्रामपंचायतच्या निवडणुका होणे अपेक्षित होते, पण प्रशासकीय अडचणीमुळे या निवडणुका होऊ शकल्या नाही। वर्धा जिल्ह्यातील 315 ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया राबवण्यात आली। विविध ठिकाणी नेमलेल्या प्रशासकांवर सरपंच संघटनेनं त्यावेळी आक्षेप घेतला होता। सरपंच संघटनेकडून या प्रक्रियेला विरोध झाला। पंचायत राज व्यवस्थेला तडा जात असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला। तब्बल 1.5 वर्षापासून विविध ग्रामपंचायतीवर प्रशासकीय कारभार सुरू आहे। प्रशासक नियुक्तीनंतर विकासाची गती देखील मंदावली आहे। 2026च्या जानेवारी महिन्यात वर्धा जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला। निवडणुका लागतील अशी अपेक्षा होती, पण आता निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या। त्यामुळे या ठिकाणी प्रशासक नेमताना मनुष्यबळ अपुरे पडत असल्याची बाब समोर आली आहे। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलमानुसार शासनाला बहाल झालेल्या अधिकाऱ्यानं योग्य व्यक्तीची निवड करण्याची मुभा राज्य शासनाला आहे। त्यानुसार राजपत्र निर्गमित करून सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राप्त अधिकारानुसार सरपंच हे प्रशासक बनले। 6 महिने हा कार्यकाळ असणार आहे। यात राज्यातील 14,500 तर वर्ध्यातील 48 ग्रामपंचायतीचा समावेश राहिला। पण 2024 मध्ये ज्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त झाले त्या नियुक्त्या अजूनही जैसे थे कायम होत्या। सवाई माझे पती सौ प्रीती सवाई त्या सरपंच होत्या गेले सन एप्रिल 2023 मध्ये आमचा कार्यकाळ संपला होता। त्यामुळे प्रशासकाचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही आमचे मित्र संतोष शेलवत संजय मुंडे आणि मी स्वतः त्यांच्यासोबत नागपूर माननीय उच्च न्यायालय नागपूर मुंबई खंडपीठ नागपूर येथे याचिका दाखल केली होती। त्यावेळेस आम्हाला कोर्टाने आदेश दिला होता की 6 महिन्यात प्रशासन निवडणूक घेणार आहे, त्यामुळे आमची याचिका खारिज केली। सन 2026 ला महाराष्ट्राच्या ज्या ग्रामपंचायत ठिकाणी होत होत्या त्या ठिकाणी प्रशासक म्हणून लोकांनी अमान्य केलं। त्यांनी माननीय उच्च न्यायालय इथं नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली। त्यांच्या बाजूने 20 फेब्रुवारी 2026च्या परिपत्रकानुसार त्यांना प्रशासक म्हणून नियुक्त केल्या। त्यामुळे आम्हाला आमच्याकडे अन्याय झाला होता। त्यामुळे परत आम्ही माननीय ॲडव्होकेट स्वप्नील कारंजकर यांच्या मार्फतीने माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे याचिका दाखल केली। माननीय उच्च न्यायालयाने आमच्या वकिलामार्फत
ॲडव्होकेट स्वप्नील करंजेकर यांनी बाजू आमची झेटून ठरली आणि आम्हाला 20 फेब्रुवारी 2026च्या परिवर्तनानुसार प्रशासक म्हणून निर्देश प्रशासनाला दिले, परंतु अद्यापही एकीकडे काही ग्रामपंचायतवर अधिकारी कर्मचारी प्रशासक बनले तर दुसरीकडे काही ठिकाणी सरपंच हे प्रशासक बनले. गावागावात असा विरोधाभास दिसून येत असल्यानं ग्रामीण भागात नाराजीचा सूर राहिला. शासनानं निवडणूक प्रक्रियेबाबत लवकर तोडगा काढून लवकरात लवकर ग्रामपंचायत निवडणुका घेण्याची मागणी देखील झाली. आता जोर धरत आहे. सरपंच संघटनेने 2024 मध्ये जनहित याचिका दाखल करत न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर 6 महिन्यात निवडणुका होऊ शकते. त्यावर 6 महिन्यात निवडणुका घेऊ असे शपथपत्र प्रशासक नियुक्ती दरम्यान राज्य शासनाकडून देण्यात आले होते, पण अजूनही निवडणुका घेतल्या गेल्या नाही. अखेर सरपंच संघटनेनं पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. पुन्हा जनहित याचिका दाखल करण्यात आली. मोरगावच्या ग्रामपंचायतचा समावेश मोरगावची ग्रामपंचायतचा कार्यकाळ 23 मे 2024 ला समाप्त झाला. त्याआधीच आम्ही मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ इथे आम्ही याचिका दाखल केली होती की बा कार्यकाळ संपत आमचा आणि अद्यापही सरकारने इलेक्शन घेतलेलं नाही, तर आम्हाला काहीतरी बा सरपंचच्या जागा आम्हाला प्रशासक बाहेरचा असतो, त्याला गावाचं काही माहिती नसते, त्यामुळे आम्हाला त्या ग्रामपंचायतच्या प्रशासक म्हणून नेमणूक करा. त्यावेळेस सरकारने आम्हाला सांगितलं की बाबा 6 महिने लोटल्यानंतर मी सांगितलं की आता आम्ही इलेक्शन घेणार आहोत, पण अद्यापही सरकारने 25 गेलं 26 गेलं तरी अद्याप इलेक्शन घेतलं नव्हतं. फरवरी 2026 मध्ये उच्च न्यायालयात काही लोकांनी याचिका, ज्यांचा कार्यकाळ 26 मध्ये संपलेला होता, त्यांनी याचिका दाखल केली. तर त्यांना 20 फरवरी 2026 ला प्रशासक म्हणून आदेश दिला. त्यानंतर आम्ही पुन्हा स्वप्नील करंजेकर म्हणून ॲडव्होकेट आहे नागपूरचे, आम्ही पुन्हा उच्च न्यायालयामध्ये आम्ही आमचं ॲफिडेव्हिट दाखल केलं त्या वकील स्वप्नील करंजेकर मार्फत, आणि 10/4 ला आमच्या बाजूने निकाल लागला की प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे म्हणून. तर अद्यापही जिल्हा परिषदने आम्हाला अद्यापही प्रशासक म्हणून आदेश दिलेले नाहीत. ॲडव्होकेट स्वप्नील कारंजकर यांनी युक्तिवाद करत कशा पद्धतीने 315 ग्रामपंचायतीवर अन्याय झालाय हा मुद्दा उपस्थित केला. अखेर आता यावर न्यायालयानं निर्णय दिला. 315 ग्रामपंचायतीवर सरपंच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. BN न्यूज साठी आशिष इजनकर सह ब्युरो रिपोर्ट वर्धा.